इथे मात्र विकेट हॅट्रिक करिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल अविनाश हरड यांच्याकडून. विकेट हॅट्रिक करिता 500 रुपयाचं पारितोषिक. पाहूयात 500 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र कमवलं जाईल का. विकेट हॅट्रिक करिता आराध्य 11 टीम ओनरकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक म्हणजे एक विकेट हॅट्रिक तब्बल 1000 रुपयावर आपल्याला जाताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं शुभम मुकेश गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निखिल बागुलला आपण इथून मात्र पाहत आहे. वाडा एक्सप्रेस ही वर्णी ज्या व्यक्तिमत्वाला लाभली गोलंदाज सय्यार. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता तितक्या चाणक्य नीतीने ते मात्र फटका कन्वर्ट सुद्धा केला गेला खेळला सुद्धा गेलाय. आपण पाहताय हलक्या हाताने दिशा दिली गेली. सिंगल मिळाली. खातं गुल्ल करत असताना धावसंख्या 1. सन्माननीय हितेजी नाईक आणि राहुलजी सवर आणि अक्षय दादा इथे उपस्थित होते. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंडप डेकोरेटर्स कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर्स तुमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाज निखिल तयार. षटकातील पुढचा चेंडू ओहो 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण. पॉवरफुल क्षेत्ररक्षण होताना आपण इथून मात्र पाहत आहे. गरजेचं आहे. बॅकबोन ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं गेलं क्षेत्ररक्षण ते सध्या तरी आपण इथून मात्र स्ट्रॉंगली होताना पाहायला मिळत आहे. 2 धावा मिळत आहे. धावसंख्या 2 अंकावर. 1 धाव इथे मात्र दुसऱ्या चेंडू मिळाली. क्षमस्व. आधी 2 धावा मी चुकून बोलून गेलो. 1 धाव इथे मात्र मिळाली. सिंगलच्या पडतीने धावफलक 2 अंकावर धावफलक. गोलंदाज यार पुढचा बॉल व्हेरिएशन दर्शवलंय. फटका फसला होता. थोडंसं कठीण होतं इथे मात्र झेल कन्वर्ट करणं. तरी प्रयत्न अतिशय चांगलं इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. किती धावा मिळत आहेत तर पुनश्च एकदा 1 धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या 3 या अंकावर. पॉवर प्लेचं षटक आहे. महत्त्वाचं षटक आहे आणि महत्त्वाचं षटक हाताळण्याकरिता इथे मात्र निखिल बागुलला आमंत्रित केलं गेलं. डॉटबॉल विरुद्ध फिगी आपण इथून मात्र पाहत आहे. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळण्याचा एक चांगला अनुभव निखिलच्या पाठी आपण सातत्याने पाहिलाय. सध्या तरी तो अनुभव पणाला लावेल का. चेंडू संपुष्टात येत आहे. 4 धावसंख्या 3. गोलंदाज या पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये फुल टॉस चेंडू. फुल टोल वसूल. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. थँक्यू डीजे. षटकार आपण पाहताय. धावसंख्या 9 या अंकावर. निखिल बागुलवर करारी प्रहार. फुलटॉस चेंडू आलाय. मग त्याचा पुरेपूर फायदा इथून मात्र बॅटर घेताना पाहायला मिळेल. यावेळेस ऍक्शन झाली. ऍक्शनच्या विरोधात रिॲक्शन काय असेल तर हा चेंडू अंतिम चेंडूवर चौकार 4. षटक संपलाय. क्रमांक 1चा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे.
धावसंख्या 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय द्वितीय षटक हाताळण्याकरिता विष्णूला इथे मात्र आमंत्रित केले गेले. विष्णूवर जिम्मेदारी सध्या तरी सोपवली गेली आहे. षटक क्रमांक द्वितीय जेही पॉवर प्लेचं षटक आपण इथून मात्र पाहताय हाताळण्याची जिम्मेदारी त्याच्यावर आहे. चला विष्णू थोडीशी घाई करा, विनंती असेल 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवायचं आहे, अन्यथा पॅनलाइज इथून मात्र केले जाईल. अतिरिक्त माफ करा बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये इथे मात्र आमंत्रित केलं जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या, ही विनंती असेल. निर्धाव फेक डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. विष्णू गोलंदाज विष्णू तय्या षटकातील पुढचा चेंडू भिरकावून दिलाय. यावेळेस उडवलाय चेंडूला, सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, निघून जातोय. पण इथं मात्र पाहताय चौकार पाहायला मिळाला. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाताना या चौकाराच्या बढतीला 17 या अंकावर अटॅक करायला केली गेली. इथून मात्र सुरुवात चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू आपण इथून मात्र पाहताय डॉट बॉल निर्धाव फेकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. पॉवरफुल गोलंदाजी पहा, दोघंही एकमेकांवर सध्या तरी भारी होताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धाव जातोय तर चौकार, पुढच्या चेंडू इथे माझा निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. दोघंही एकमेकांवर वरचढ होताना पाहायला मिळतात. हलक्या हाताने दिशा दर्शवली जाईल. फेकी होईल, याला म्हणतात आत्महत्या. रनआउटची विकेट, फलंदाज होतोय बाद, परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं बंधनकारक आहे. न्यू बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि अविनाश जी आरडे यांच्याकडून सलग 3 चेंडू 3 षटकारकरिता सागरकरिता रोख रक्कम 1111 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र असणाऱ्या पाहूया. षटकार हॅट्रिक, खरं तर विकेट हॅट्रिक असते पण आपल्या भाषेत म्हणायचं तर षटकार हॅट्रिक इथून मात्र केली जाईल का? षटकार हॅट्रिकचं पारितोषिक 1111 रुपयाचं जे लागलं आहे ते मात्र इथून मात्र कमवेल का सागर? तोपर्यंत आपण विष्णूला पाहत आहे गोलंदाजी ट्रॅकवर. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज या पुढचा बॉल, ओ हो कन्फ्यूज पाहायला मिळाला इथे मात्र. डॉट बॉल निर्धाव फेकी इथून मात्र पाहायला मिळते. ते चेंडू संपुष्टात येतात. आतापर्यंत 5 धावसंख्या 17. क्रिकेट विश्व जगतात येईल अशुभ आकडा ज्याला म्हटला जातोय तो आकडा आता मात्र धाव फलकावर जॉईन होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, ओ हो यावेळेस स्थिर धाव फेकी. डॉट बॉल षटक संपलाय क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय क्रमांक 3चं षटक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्याकरिता निखिल बागुल मैदानाच्या आतमध्ये दाखवलं असताना पॉवर प्लेचं बंधन होतं ते सध्या तरी सुटलं गेलं आहे आणि तिसरं षटक एक मोकळं मैदान किंवा एक भरलेलं असं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
38 सर्कलला जे क्षेत्ररक्षक होते ते आता मात्र बाउंड्री लाईनचाही तितकाच ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतील. चला निखिल बागुल, टाईम वेस्ट करू नका. गोलंदाजी ट्रॅकवर आपण सज्ज होत आहे. त्वरित आपण चेंडू डिलिव्हर करण्याकरिता सज्ज होत आहे. षटक क्रमांक पहिले घेऊन इथे मात्र निखिल ऑन स्ट्राईक आपल्याला सागर भोईर पाहायला मिळतोय, ज्याच्याकरिता रोख रक्कम 1111 रुपयाचं रोख पारितोषिक सलग 3 चेंडू 3 षटकार करिता इथे मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज या निखिल, पहिलाच बॉल, यावेळेस फुल टॉस होता. फुल टॉल वसूल करणं गरजेचं आहे. चेंडू, ओहो, काय जबरदस्त टीम वर्क पाहायला मिळालं. पंचांचा इशारा येणं बाकी. यस, विकेटचं पतन की काय? पंचांनी मागणी केली आहे, पाहू शकता. फलंदाज बाद असणार आहे. फलंदाजाला परतावं लागेल, कारण ॲक्शन रिप्लेमध्ये जर का आपण बघितलं तर सर्वात आधी चेंडू बाहेर फेकला गेला. तदनंतर खेळाडू आपल्याला थोडासा तो वेग सांभाळता न आल्यामुळे बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. विकेटचं पतन, टीमवर्क पाहायला मिळालं. फलंदाज होतोय बाद तंबूच्या असल्याला. थँक्यू डीजे. प्रणित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. डिक जॉकीलाही विनंती असेल, मराठी वाजलंच पाहिजे आणि कोळी गीतांना जास्तीत जास्त पसंती देणं गरजेचं असेल. कोळी गीतांना जास्तीत जास्त पसंती देऊयात. प्रणित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल केलाय, कव्हरला पोहोचलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड निमित्त ठरलं. चेंडूलाही क्षेत्ररक्षक आल्यानंतर तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं थोडंसं शरीराचा सहारा घेत हा चेंडू मात्र उसळी धारण करत असताना. धावसंख्या 19 या अंकावर. ओहो हो, स्ट्रोक चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय. थँक्यू. खेळाडू अतिरिक्त असे पाठवा ज्याला सगळ्या खेळाडूंची नावं ठाऊक असतील. त्यामुळे विनंती असेल, अतिरिक्त खेळाडू ज्याला सगळ्यांची नावं माहिती असतील असा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये आपण पोचवायचा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील पवार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत निखिल बागुलच्या भात्यातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही राहतोय शेष. धावसंख्या 3 बाद 19 या अंकावर. जगत अबारी 19 फेब्रुवारी. डॉट बॉल आहे. निखिल बागुल यांच्या आवाजाची चर्चा अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावरही पाहायला मिळते. संपूर्ण शक्ती पणाला लावून चेंडू डिलिव्हर करतोय की काय? गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज या निखिल षटकातील. पुढचा बॉल याही वेळेला जसा चेंडू आलाय तसा फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6.
नरेंद्र राऊत थोडीशी टेन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्या पद्धतीने अटॅक होताना पाहायला मिळतोय. आमच्यापर्यंत माहिती जशी जशी सूत्रांकडून पोहोचतीये तशी आम्ही तुमच्यापर्यंत ती पोहोचवतोय. पुढचा बॉल डान्स करत आहे चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला ट्रॅव्हल होत असताना सिंगल मिळते. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाही आहे इथून मात्र. षटक संपले क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 25-25 डीज आहे. थँक्यू डीजे. तेजस पाटील आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 14 धावण्याकरिता. आपण इथून आता पाहताय ऑन स्ट्राईक शुभम. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तेजस तय्यार. 4थं षटक महत्वाचं षटक आहे, जरूर पोहोचवीन तुमच्यापर्यंत. ओहो हो पहा किती चांगला चेंडू आपण पाहताय. थोडीशी उंची खाली ठेवली गेली आणि स्वतःभोवती गिरकी घेणारा हा चेंडू स्वतःभोवती आपल्याला पाहायला मिळालाय. बोटांमधली जादू दर्शवत असताना इथून मात्र आपण पाहताय 26-26 या अंकावर धावफलक 3 बाद. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तेजस तय्यार. षटकातील पुढचा बॉल उडवला गेलाय फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू. पाहूया झेल होईल का, आणि इथे मात्र झेल विसावला गेलाय. थँक्यू डीजे. शिवाजी गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. खानिवलीचा एक खेळाडू आहे शिवाजी गायकर यांना आपण इथून मात्र पाहताय मैदानाच्या आतमध्ये. 20-20 असल्यानंतर 19वे षटक आणि 50-50 असताना 49वे षटक ज्या पद्धतीने महत्त्वाचं असतं त्याच पद्धतीने आता मात्र 5 षटकांचं हे सत्र असताना इथून मात्र 4थं षटक हे महत्त्वाचं आहे आणि 4थं षटक डिलिव्हर करण्याकरिता तेजसला आपण इथून मात्र पाहताय. हलक्या हाताने सरळ बॅटनं फटका कन्वर्ट होईल. सिंगल सिंगल शिवाय काहीही मिळणार नाही आहे. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचताना आपण पाहताय 27-27 चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत. शुभमला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ट्रिपल एस संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून जो काम पाहतोय. आयकॉनिक बॅटिंग आयकॉनिक खेळी करणं गरजेचं आहे. पाहूयात त्या पद्धतीची खेळी साकारली जाईल का. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय 27-27. स्ट्रोक पॉवरफुल आहे. उडवला गेलाय या चेंडूला. 2 क्षेत्ररक्षकांना चकवा देत चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे चौकारच्या. क्षमस्व 4 चेंडूचा खेळ संपलाय. पंचांशापर्यंत माहिती पोहोचवतात लक्षपूर्वक आणि चांगली भूमिका पंचांची आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहताय. 5व्या चेंडूवरही सिंगल मिळाल्या. जास्त काय मिळणार नाहीये. एकेरी धाब्याने धावसंख्या 32-32 या अंकावर धावफलक. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 32.
गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये फटका फसलाय की काय निखिल बागुल चेंडू खाली विकेटचं पतन फलंदाज. थँक्यू. डीजेला विनंती असेल आमचं बोलणं स्टॉप झाल्यानंतर आपण म्युझिक प्ले करा. आपण पाहताय षटक क्रमांक 4 इथून मात्र संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5-32 या अंकावर धावफलक. प्रदीपला आणले गेले गोलंदाजी माफ करा फलंदाजी करण्याकरिता. न्यू बॅटर प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहताय. गडी आत्तापर्यंत 5 बाद होताना आपण इथून मात्र पाहिल्यात. विश नेटवर्क आमच्या समवेत येथे मात्र जॉईन होत आहेत थेट पालघरवरून. ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग करण्याकरिता इथे मात्र पोहोचत आहेत. पालघर तालुक्यामध्ये तितकाचा नावाचा बोलबाला याही लाईव्ह टेलिकास्टिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय. ते इथे उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओरिजिनल नाव पोचवा, खेळाडू असे पाठवा प्लीज, आम्ही सातत्याने पोचवतोय ज्याला नावं माहिती असतील. दीपला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक हो अपील पहा किती स्ट्रॉंगली पाहायला मिळालंय. अपीलचा फायदा इथे मात्र मिळते. विकेट फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल प्रदीपला तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. शेवटचं षटक प्रगतीपदावर आपण पाहताय आणि या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट सोबत आहेत. ज्या पद्धतीनं अपील झालं, पंचांना प्रेशराईज करण्याचं काम करताना पाहायला मिळालं, सक्सेसफुली सध्या तरी ठरताना पाहायला मिळतं. क्या बात आहे, लाजवाब. इथून मात्र आपण पाहताय अपील करण्याची एक वेगळी शैली असते. वेगळी शैली अपीलची आपण इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिली. दीप इथे मात्र तयार होतोय. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये. याही वेळेला फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक पोहोचला होता. धावत येऊन जेल कन्वर्ट करणं थोडस कठीण असतं, पण प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्यात. धावसंख्या 2 धावेने वधारताना जाऊन पोहोचताना आपण पाहताय 5-34 34 अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल फाईन लेग, डीप फाईन लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळती आहे. डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा सक्सेसफुली इथे मात्र पूर्ण होतील का? येस, नो डाऊट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये याला म्हणतात आत्महत्या. रनआउटची विकेट, फलंदाज बाद. सातत्यानं धावा सुद्धा तितक्याच जोमाने इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि विकेट सुद्धा तितक्याच ताकदीने इथे मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 36-36 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यर. षटकातील पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. दोन धावा यशस्वीरित्या इथे धावसंख्या 36-36 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल, ओ हो पावलांचा वापर कलर स्ट्रोक इथे मात्र
सुरेख कन्वर्ट केला गेलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार. षटकार 6. धावा संख्या 44. गोलंदाज तयार. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. धावा संख्या 45. 45. वेगवान चेंडू. षटक संपलाय. क्रमांक 5. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचताना आपण पाहताय 45. 45 विजयाकरिता 46. 46 धावांचा आव्हान समोर ठेवले विजयाकरिता. कोण? चला टीम श्री सिद्धिविनायक आणि बोबा 11 टीम कॅप्टन. टॉस साठी आपण त्वरित पोहोचायचं आहे. बोबा 11 टीम कॅप्टन आणि सिद्धिविनायक टीम कॅप्टन. बोबा 11 टीम कॅप्टन थोडस स्पीडअप करा, कारण थोडस बाईट करिताही वेळ करणं बंधनकारक आहे. बाईट घेणंही बंधनकारक आहे, त्यामुळे आम्ही विनंती करतोय. बोबा 11 टीम कॅप्टन जरा फास्ट वरी द्यायचंय. सिद्धिविनायक टीम कॅप्टन इथे उपस्थित होत आहेत. हॅलो हॅलो, चला आपण सत्रक्षण सजून घ्या लवकरात लवकर. धावसंख्या आपल्या विजयासाठी ठेवली गेली 46. 46 धावांचं लक्ष आहे. एक माफक लक्ष असलं तरी आपल्याला त्या करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल. हेड आणि टेल्स अशा नाण्याच्या दोन बाजू. कॉलिंग कोण देतोय? बोबा 11 टीम कॅप्टन देत आहेत. टेल असं कॉल आलाय आणि हेड आपण पाहताय. सिद्धिविनायक संघ नाणेफेक विन झालाय. निर्णय असेल क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा 17 आहे. किती धावा असेल? कुठल्या अशा गोलंदाज आहेत त्यांच्यावर सर्वाधिक भरोसा आहे? अक्षय नाईक, रोहित आणि मी स्वतः. कसं वाटतं आयोजनामध्ये खेळताना? खूप चांगलं. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. त्यानंतर जातोय बोबा 11 टीम कॅप्टनच्या दिशेनं. नाणेफेकचा कॉलिंग तुझ्याकडून होता. नाणेफेक जर का तू विन झाला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग घेतली असती. पण आता फलंदाजी वाटेला आली आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 70+ टार्गेट असेल. साधारणतः आपण पाहतोय की 40 किंवा 50 पर्यंत इथे टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. तुमचं असं काय 70+ जाण्याचा आणि कुठले असे फलंदाज आहेत? आमच्याकडं उमर फक्की असा फलंदाज आहे का जो जर राहिला तर 70+ तर आरामात जातील, आणि बाकी पण चांगले प्लेयर आहेतच. 70+चा टार्गेट असेल आमचा. कसं वाटतं आयोजन नियोजन? आयोजन तर दरवर्षीपेक्षा पण यावर्षी चांगला वाटतोय. दरवर्षी पण चांगलाच असतो, पण यावर्षी आणखीन चांगला आहे. नक्कीच. धन्यवाद तुम्हाला. नाणेफेक कक्षातून न्यूज येते. सिद्धवन संघाने इथे मात्र नाणेफेक विनून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले. बोबा 11 संघाला इथे मात्र फलंदाजीसाठी ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो, चला 2 फलंदाज आपण पाठवून द्यायचे. निखिल बागुल येत आहेत. त्याच्या जोडीला नवीन फलंदाज आपण बघतोय तेजस पाटील. ही जोडी आपण बघतोय आणि गोलंदाजी करता प्रदीप पाटील यांना बघतोय. तर साईशा एंटरप्राइजेस आणि ट्रिपल एस तर या 2 फलंदाजासाठी बक्षिस लागली गेली आहेत. तर षटकार हॅट्रिक साठी आराध्य 11 चे सर्वेसर्वा स्पॉन्सर चेतन पाटील यांच्याकडनं षटकार हॅट्रिक जर या 2 फलंदाजांनी मारली गेली, कुठल्याही फलंदाजांना निखिल साठी देखील
ही बक्षीस आहेत. दोन्ही फलंदाजांसाठी बक्षिसं लावले गेलेत. तर पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा टाकला गेला, पायामध्ये टाकला गेला, मात्र त्याला हलवारपणे टोटावला गेलाय सिंगल धावेनं श्री गणेश होते या संघाचं. आणि श्री गणेश करताना मात्र संघाचं खातं उघडलं जात आहे एका धावानं. स्ट्राईक रोटेट होईल, फलंदाजाला तेजस पाटील यांना स्ट्राईकला आणलं जाईल. गोलंदाज आपण बघतो प्रदीपला. एका चांगला टिचून मारा करण्याचा प्रयत्न असेल इथून विजयासाठी 46 धावांचं लक्ष असलं तरी यापूर्वीचा सामना बघितला, एक चांगली लढत झाली जिथे कुठेतरी एक्स्ट्रा धावा पडल्या गेल्या. त्याच एक्स्ट्रा धावांचा फटका आपल्या संघाला बसला गेला आणि तो सामना जिंकला गेला. यावेळेला चांगला फटका आहे, झेल व्हायचा होता, कुठेतरी चुकी झाली, मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं जाईल सरळ चेंडू आलाय चौकार. तर चांगला चौकार बघायला मिळाला. या चौकारानं मात्र चांगली धावसंख्या पुढे सरकते. यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं मारला जातोय, आलाय चौकार. महत्वपूर्ण चौकार आहे आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावस चौकार हॅट्रिक साठी देखील चेतन पाटील यांच्याकडनं लागले गेलेत 500 रुपये. तर 2 चौकार लागले गेलेत, फक्त आणि फक्त एकच चौकार मारायचा आहे फलंदाजाला. एक नामी संधी आहे, 2 चौकार मारल्यानंतर तरी देखील हा बक्षीस लावला गेला या फलंदाजाकरिता. तर कुठेतरी चांगली बक्षिसं लावली जातात प्रत्येक सामन्यांमधून आम्हाला बघायला मिळत आहेत. यापूर्वीचा बक्षीसदाता ठरला गेला करणनं चांगली फटकेबाजी करत असताना मात्र हा सामना आपल्या साईडला झुकवला गेला आणि तो देखील बक्षीससाठी तात्पर्य ठरला गेला. यावेळेला चौकार हॅट्रिकसाठी बक्षिसं लावली गेली आहेत, षटकार हॅट्रिकसाठी देखील बक्षिसं लावली गेली आहेत. यावेळेला चांगला फटका बघतोय आपण, 9 धावा फलकावरती जाऊन पोहोचतील, कुठलाही गडी बाद नाही आहे. चांगले हळूवारपणे सुरुवात करत असताना देखील हलके फटके मारत असताना देखील मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतात. यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका आहे, सिंगल धाव येते, कुठेही रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न नसेल. एका धावानं धाव फलक मात्र दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचेल, 10 या आकड्यावरती पोहोचले. पहिलं षटक आहे, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रदीप कुठेतरी मागोडा ठरण्याच्या मार्गपटलावर आहे, मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे त्यामध्ये 2 चौकार खर्च करतोय. राईट अँड लेफ्ट अशी ही कॉम्बिनेशनची जोडी आपण बघतोय. एका साईडला निखिल आहे. या वेळेला बॅटची कडा लागली, कुठेतरी पंचांकडे मोठी अपील होती, मात्र ही अपील जास्त काळ ठरणार नाहीये. चांगला चेंडू टाकला जातोय प्रदीपकडनं. षटकामधून अंतिम चेंडू असेल या मॅन्डेटरी पॉवर प्ले मधला आणि अंतिम चेंडू आहे प्रदीप. यावेळेला झेलची संधी, पुन्हा एकदा ब्रावो कडनं ती चुकी होईल का? मात्र चेंडूला थोपवणं थोडंसं कठीण होऊन बसेल. खूप जसा आउटफील्ड खूप फास्ट आहे, निघून जाईल चेंडू. आला या षटकामधून तिसरा चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं समाप्त झालंय आणि या चौकारानं मात्र धाव संख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. शेवटच्या चेंडूवर देखील चांगला फटका बघायला मिळाला निखिल बागुल यांच्या बॅटमधनं. धावसंख्या फलकावरती 14 असताना मात्र ट्रिपल एस संघ चांगली बॅटिंग करण्याचा नमुना करतोय. एक चांगली बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे. चांगल्या रणनीतीमध्ये ज्या आपण
आपल्याला टार्गेट ठेवलं गेलंय ते पूर्ण करण्याकरिता हे दोन फलंदाज मध्ये सज्ज झालेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना धावसंख्या फलकावरती 14. एक चांगली रणनीती आखली गेली आहे. गोलंदाज आपण बघतोय सुनील पवारला. आता मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण बघतोय दुसरं सेकंड पॉवर प्ले आपण हाताळण्याकरिता सुनीलला बघतोय. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू टाकला जातोय. सतरक्षक आहे मात्र झेल होते आणि चांगला सतरक्षक सजवला गेलाय. कुठल्या प्रकारची चुकी होणार नाही. या सुनील पवारला पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली आणि फटका बसतोय ट्रिपल एस संघाला. चला आपण वेळेचं जे बंधन आपल्यासाठी आखलं गेलंय त्या बंधनात आपण सर्व खेळाडू बांधले गेलेले आहोत हे मात्र विसरून चालणार नाही. धावसंख्या फलकावरती 14. षटकामधून सेकंड षटक आपण बघतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सुनील पवारचं. पहिल्या चेंडूवर त्यानं एक गडी मिळवलाय. चला पुढचा फलंदाज आपण लवकरात लवकर पाठवून द्या. निखिल बागुल असतील ट्रिपल एस खेळाडू आपण लक्षात घ्या. आपल्याला जे बंधन आखलं गेलंय त्याच्या पलीकडे जाऊ नका कारण 20 मिनिटांचा जो कालावधी आहे त्या 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये ही पहिली इनिंग समाप्त झाली. त्यानंतर सेकंड इनिंग देखील तेवढ्या मिनिटामध्ये त्या कालावधी पूर्ण झाली पाहिजे ह्याकडे आपलं देखील लक्ष असलं पाहिजे. ओके तर 25 मिनिटाचा कालावधी आहे. 5 षटकांचा सामना आहे. यावेळेला पुन्हा एकदा हळूहळूपर्यंत टोटावला गेलाय चेंडूला. अजित पारधी यांनी चेंडू टिपला गेलाय. फक्त सिंगल धाव येईल. निखिल बागुलचा कुठेतरी मनसुबा असेल की आपण कुठेतरी रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न नसेल. 15 धावा फलकावरती असेल. 15 1 ऑफ लॉस्ट. सेकंड ओव्हर आपण बघतोय सुनील पवारला. तर ऋतिकला फलंदाजी करण्याकरता आपण पाठवलं गेले बघतोय. ऋतिक मडवी पहिला चेंडू खेळला त्यानंतर सिंगल धाव काढून आपण फलंदाजाला स्ट्राईकवर आणलं गेले निखिल बागुल यांना. मोठे फटके न मारता देखील हा सामना आपण पुढे ढकलू शकतो. बाबा 11 कुठेतरी आपल्या पवेलियन पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. उमर फकी आमच्यापर्यंत पोहोचलेत. मुन्नाकाजी असतील श्यामचे हजारे साहेब आणि टीम पूर्ण टीम घेऊन आपला खेळाडू कक्ष चॉईस करायचा आहे. चांगला चेंडू टाकला जातोय. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण बघतोय सुनील पवारला हाताळताना सेकंड षटक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सातत्यानं कुठेतरी हातवारे करून क्षेत्ररक्षकांना तयारीला लागा म्हणून सांगतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला जातोय. शॉर्ट पिच चेंडू टाकला जातोय. त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता यावेळेस ऋतिक मडवीला मात्र त्याने टॅप केलाय. मोठा फटका न मारता देखील चांगला चेंडू बीट झालाय. कुठेतरी थोडंसं नुकसान म्हणायला लागेल. एक चांगल्या चेंडूचा समाचार घ्यायचा होता. यावेळेस मोठा फटका मारला जातोय. रडार मध्ये आलाय आणि त्या चेंडूला फेकून दिला गेला. ऋतिक मडवी यांच्या बॅटमधून आलाय हा धडाका. कमांड डीजे. हॅलो
तर धन्यवाद धन्यवाद डीजे. चला आपण घाई करायची आहे. कुठलाही आपण जो वेळ दिलाय त्या वेळेला ऋतिक मडवीसाठी बक्षीस लावले गेलेत. षटकार हॅट्रिक साठी राहुल सवर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. अक्षय हितेश असतील, त्यानंतर चेतन पाटील असतील. खूप सारे बक्षीस ही ऋतिक मडवीसाठी लावली गेली आहेत. षटकार हॅट्रिक साठी ऋतिक मस्कर असतील. ओके सॉरी. तर चांगली फलंदाजी करत असताना ऋतिक मस्करनं शेवटच्या चेंडूवर मोठा हल्ला केला 6 धावांकरिता आणि 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले समाप्तीनंतर 22 धावा आकड्यावरती पोहोचेल ट्रिपल एस संघ. बॅटिंग मात्र एक चांगला नमुना केला गेलाय. चांगल्या बॅटिंगचा नमुना पेश केला गेलाय. निखिल बागुल एका साईडनं आपली साईड स्ट्रॉंग पकडून ठेवले गेले. त्यानंतर ऋतिक मडवी येतोय. गोलंदाज प्रदीप. यावेळेस फुलटा चेंडू, मात्र चेंडूला थांबवणं कठीण होऊन बसेल. चेंडू खूप जास्त वेगानं निघून जाईल. आलाय चौकार. धन्यवाद डीजे धन्यवाद. 26 धावा फलकावरती असेल. इथून अजून लक्ष 20 धावांचं बाकी आहे. प्रदीप गोलंदाजी करता. यावेळेस पुन्हा एकदा हळवारपणे टोटाला गेलाय. तसं काय मिळणार नाही. सिंगल धावेनं धाव फलक पुढे वधारलं जाईल. 27 या आकड्यावरती 46 धावांचं लक्ष असताना ट्रिपल एस संघ मात्र चांगली कामगिरी करतोय. चला चेंडू चॉईस झाला. असं बॉबा 11 चेंडू चॉईस केलाय. श्री सिद्धिविनायक आपण देखील चेंडू चॉईस करून जायचंय आणि त्या चेंडूवर आपलं नाव टाकायचंय. आपल्या संघाचं टीमचं नाव टाकायचंय. तो चेंडू आपल्या खेळण्याकरिता दिला जाईल. नाणेफेक झाल्यानंतर कप्ताननं आपलं चेंडू चॉईस करायचंय. बॉबा 11 चेंडू चॉईस केलाय आणि खेळाडू कक्ष देखील चॉईस केलाय. यावेळेला ऋतिक मडवी असतील. ऋतिक मस्कर. पुन्हा एकदा टॅप केला घेत आहे. चेंडूला मोठा फटका न मारता देखील सिंगल धावेनं पुढे ढकललं गेलंय. धावसंख्या फलकावरती 29 असेल. षटक क्रमांक प्रदीपला आपण हाताळताना बघतोय. तिसरं या रनिंग मध्ये आपण बघतोय कुठेतरी निखिल बागुला थोडीशी दुखापत आढळते. चला मेडिकल स्प्रे असतील आपल्याकडे तर आपण पोचवायचे. स्प्रे आहे का? थोडस पोचवायचंय. खेळाडूंना दुखापत होते.
धावसंख्या फलकावरती 29 लागली जाते. अजून तिसरं षटक मार्गपटलावरून हटलं नाहीये. 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. प्रदीप हरडनं मात्र षटकामधून एक चौकार खर्च करताना पुढच्या चेंडूवर सिंगल 3 धावा दिल्यात. कुठेतरी धावसंख्यांचा पाठलाग करत असताना ट्रिपल एस संघ एक चांगली कामगिरी करतोय. निखिल बागुल असेल आणि नवीन खेळाडूंना प्रोत्साहित करत असताना त्यांचं मनोबल वाढवतोय की आपण कुठेतरी ही जी धावसंख्या आहे सहजरित्या पार करू शकतो. तर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका किंवा कुठल्याही प्रकारची रिस्की रन न घेता आपण देखील हा सामना आपल्या खात्यामध्ये टाकू शकतो. असंच काही कुठेतरी गणित निखिल बागुलचं होतं. कुठेतरी त्याची गेम चेंजिंग असेल. यावेळेला ऋतिक मडवी आणि प्रदीप यांमधली ही ऋतिक मस्कर यावेळेला झेल आहे चुकी होणार नाही. झेल होते एक सोपा झेल देऊन बसलेत. शॉर्ट पिच चेंडू टाकला कुठेतरी अडथळा निर्माण झाला. धावसंख्या फलकावरती 29-29. धन्यवाद डीजे. तर फलंदाज थोडं वॉर्मअप करत प्लीज या. कारण जी वेळ दिली आहे आपल्यासाठी त्या वेळे अगोदरच आपला हा सामना समाप्त झाला. एक तर फलंदाज आपण बघतोय बर्थडे बॉय सूरजला आज वाढदिवस आहे. सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. सूरज फलंदाजी करता आलाय तर त्या खेळाडूचा आज वाढदिवस आहे. शुभेच्छा मित्र असतील आमच्याकडनं असेल कमिटीकडनं टाळ्या वाजवून देखील आपल्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. विजयासाठी अजून इथून 17 धावांची गरज असेल. खूप जास्त भन्नाट वेगानं चेंडूला हाताळला जाते. यावेळेला चांगल्या चेंडूची हाताळणी होते आहे मार्गपटलावरून. तिसरं षटक क्रमांक समाप्त होईल प्रदीपचं आणि आपल्या कोट्यातून 2 षटकांचा जो कालावधी आहे आणि ज्या 2 षटकं हाताळणे होते ते षटकं मात्र पूर्ण केली आहेत. इथून अजून 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये 17 धावांचं लक्ष ठेवलं जाईल ट्रिपल एस संघाला. चला गोलंदाज आपण लगेच आणायचं आहे पुढे. त्यानंतर कुठल्या प्रकारची मीटिंग जास्त वेळ घेऊ नका आणि सहकार्य करत राहा. वातावरण देखील थोडंसं दमट आहे. या दमट वातावरणामध्ये देखील खांडिवली प्रीमियर लीग पूर्ण करण्याचा मनसुबा आखला गेलाय. कमिटी मेंबर्स असतील चला थोडं स्पीडअप करा. लगेच जो पुढच्या संघाने देखील आपल्यामध्ये जे गेम चेंजेस असतील ते करून ठेवा. त्यानंतर वेळेवर कुठलाही वेळ दिला झाला नाहीये. आपले गोलंदाज कोणते काढायचे आहेत याकडे देखील आपलं लक्ष असलं पाहिजे. चला लगेच गोलंदाज आपण मार्गपटलावर आणायचंय. सागर गोलंदाजी करता आलेत. सागर भोईर यावेळेस निखिल बागोलनं चेंडूला भिरकावलाय. जाईल का? मिड विकेटच्या डोक्यावरनं आलाय. षटकार मोठा प्रहार. सागरनं मग पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केलाय आणि 35 धावांवर हे लक्ष जाऊन पोहोचेल ट्रिपल एस संघाचं. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला टोटवला जातील. शिवाजी गायकर असतील चेंडूला फेक करतील. सिंगल धाब्यांना स्ट्राईक रोटेट करेल.
सूरजला स्ट्राईकवर आणलं जाईल. धावसंख्या फलकावरती 36 या आकड्यावरती. इथून विजयासाठी फक्त 10 धावांची गरज आहे. 10 धावा 10 चेंडू. एका षटकारानं मात्र कुठेतरी आपल्या खांद्यावरती जे ओझं होतं ते कमी केलं आहे. अजून 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. कुठेतरी चेंडू जर चांगले हाताळले गेले, दबाव देण्याचा प्रयत्न केला, कुठेतरी विकेट्स मिळवल्या तरी देखील कुठेतरी थोडंसं नुकसानदायक होऊ शकतं. कुठेतरी चांगली मात्र नजाकत दाखवणं खूप गरजेचं आहे. यावेळेला चांगला चेंडू हाताळला जातोय. तीन चेंडू खर्च करतोय. यावेळेला मोठा फटका आहे. चेंडू निघून जाईल. मिडॉनच्या डोक्यावरनं आलाय. पंचांचे हात आकाशाकडे वळतायत आणि म्हणतायत खास षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. सामना मात्र संपवण्याच्या निर्णयात येऊन टेपलाय. पुन्हा एकदा जेलची संधी मात्र नो मेन्स लँड वर चेंडू पडला जाईल. स्ट्राईक रोटेट होईल. षटकामधून अंतिम चेंडू टाकणं खूप गरजेचं आहे. कुठलाही अतिरिक्त चेंडू टाकला नाही मात्र देखील सागरनं कुठेतरी मोठे 2 फटके खर्च केले आहेत आणि आपल्या संघाला थोडासा धोकादायक ठरला गेलाय. कुठेतरी आपल्या संघामधून धावा ह्या कमी केल्या गेल्यात आणि समोरच्या संघाला त्याचा फायदा ठरला गेला आहे. निखिल बागुल असेल आणि सूरज अशी ही जोडी राईट अँड लेफ्ट कुठेतरी अशी कॉम्बिनेशन ठरलं गेलं आहे आणि खेळाडूंची कुठेतरी कसरत बघायला मिळाली आहे. सात चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सामना समाप्त होईल का? यावेळेला पुन्हा एकदा हळवारपणे चेंडू टाकला गेलाय. हळवारपणे शॉट मारला गेला. यावेळेला चुकी होतीये. चौकार आलाय आणि चौकारानं ट्रिपल एस संघ विजयी होतोय. सामना 4 षटकांमध्ये हा पूर्ण होईल, समाप्त होईल. त्यानंतर एक षटक राखून देखील विजय होईल ट्रिपल एस संघ.